पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मीचा काहीच फोन नाही अजून। ए तुला फोन होतो कोणाचा तरी ते बघ। तुला फोन होतो कोणाचा तरी ऐके ए हेमा ते बघ फोन येतोय कोणाचा तरी तुला। उचल हे मी नेत्राचा फोन कट केला तर ती पुन्हा फोन करेल। ज्यास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई। कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई त्याची मती गुंग होई आणि मग भेटे यमाई। देवी आई हा काय संकेत आहे? हे का दाखवलंस तुम्हाला? येस नाही नवीन बिल्डिंग वर सोलर पॅनल्स असतील। लास्ट मंथच ऑर्डर प्लेस केली आहे मी। आय एम एक्सपेक्टिंग डिलिव्हरी नेक्स्ट वीक। हो मी कळवतो तुम्हाला। अद्वैत या नवीन प्रोजेक्ट बद्दल खूप एन्क्वायरीज आहेत। गुड वर्क। थँक्यू। रेरा डेट काय आहे? डिसेंबर 2024। ओके ते बाबा सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय पण सकाळी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं। कशाबद्दल? बस ना। अनिल म्हात्रे राईट? हो तो रुपालीचा पहिला नवरा अनिल म्हात्रे। कुठे आहे तो? आणि ते फोटो
2009 साली तो वारला. त्यामुळे ते फोटो घरात कसे आले हे गुपितच आहे. पण तुम्ही काहीच माहिती काढली नाही? नाही म्हणजे पुढे काही कळवू शकलं नाही. फोटोज घरात येतात आणि कोणाला काहीच आयडिया कशी काय नाहीये म्हणजे. अरे तेव्हा CCTV नव्हती आणि आपण नुकतंच घर शिफ्ट केलं होतं. आपण नवीन घरात शिफ्ट झालो होतो. त्यामुळे तो विषय तिथेच थांबला. पण एवढं मात्र नक्की, हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवून आणलंय. बाबा तुम्हाला काय वाटतं, कोण करेल असं? बाबा तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? नाही म्हणजे असं फर्मली काही सांगता येणार नाही. पण मला एकच अपेक्षा आहे, लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर सर हडपसर प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं सर. ते प्रियाला पाठवून दे, बाबा आहेत तोपर्यंत डिस्कस करून घेतो. अरे नाही मी नाही, मी का कामाला चाललोय. तू मीटिंग हँडल कर, मी आलोच. पाठवतील लवकर. ओके. जे स्वप्नात दिसलं ते जर ग्रंथात लिहिलं असेल तर माझ्या जीवाला धोका आहे. पुढे काय लिहिलंय हे कळायलाच हवं. काय करायचं पुढे? रक्ताची उलटी. ताई अगं काय करताय? अगं काय पद्धत आहे की नाही बोलायची फाल्गुनी? मी तो फक्त विचाराल ना की काय करायचंय तुला? सासूमा एवढं काय चिडताय? जा जा चहा कर माझ्यासाठी. तुम्ही ओके आहात? तू जा ग, डोकं बनमट आहे माझं. जा. हो 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 जाते जाते. आबा संकेतात ज्या ओळी दिसल्या त्या मी लिहून ठेवल्यात. मी तुम्हाला वाचून दाखवते. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्य आहे. कोणी जर तरीही केली आगळीक अन धिटाई, त्याची मती गुंग होई आणि पेटे मग यमाई. अशा ओळी संकेतामध्ये का दिसाव्यात आणि या संकेताचा अर्थ काय? आबा मलाही तेच कळत नाहीये. मला माहितीये देवी आई काहीतरी सांगायचा प्रयत्न करते पण आपल्याला कळत नाहीये. आणि आबा या सगळ्या ओळी मोडी लिपीत आहेत. हा मोडी लिपी? मोडी लिपी म्हणजे पुरातन काळ, पुरातन काळातलं लिखाण. हो. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्य. आबा आबा हे कोणत्या तरी पोथी संबंधित आहे. हो बाळा बरोबर आहे तुझं, तसाच उल्लेख आहे. आणि पुढे असं आहे की कोणी जर तरीही केली आगळीक अनथिटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. आबा हे मृत्यू संबंधित आहे, कोणाच्या तरी मृत्यू संबंधित आहे. ह्या ओळींमध्ये मृत्यूची चाहूल आहे. आबा नेत्रा तू सावध राहा ग बाळा. हे बघ हा संकेत कोणाबद्दल हे नीट कळलेलं नाहीये, त्यामुळे तू स्वतःची व्यवस्थित काळजी घे हा बाळा. पण आबा कोणाच्या मृत्यू संबंधित असेल हे सगळं? देवी आईच्या मनात काय आहे ते देवी आईलाच ठाऊक आहे ग. आबा मला खूप भीती वाटते. अद्वैत साहेबांशी काही संबंधित नसेल ना हे? ऐका ना आबा, मी तुम्हाला नंतर फोन करते, मला जरा काम आहे. हो बाळा काळजी घे बाळा, काळजी घे.
एकच पान राहिलंय, पण या एका पाना करताना माझा जीव उगीच टांगलेला. ते बया अचानक उठून कधी काय करेल ना, काहीच सांगता येत नाही. डोक्याचं आहे ना भज झालाय बायको. मला सांग, तिचं वाचणं संपत आलं होतं ना? हो, जरा तिने वाचलं असतं ना आणि मग बेशुद्ध पडली असती तर सगळंच सॉर्ट झालं असतं. काय सांगतेस? हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय असं झालंय हो अनिल आता. पण एक बरं आहे की मला जे स्वप्न दिसलं होतं तसं काही नाहीये. म्हणजे आतापर्यंत जे वाचलं त्यात तरी असं काही लिहिलेलं नाहीये. तर मी तुला बोललो होतो ना, सगळी भंपकगिरी आहे, तसं काही नसणारच. बायको हल्ली तुझं लग तुला काही साथ देत नाही. म्हणजे बघ ना, इतकी वर्ष तू त्या शेखर राज्याध्यक्षाला गंडवलंस, कारण तुझं लग तुझ्यासोबत होतं म्हणून हे सगळं जुळून आलं. पण जेव्हापासून ही नेत्रा तुझ्या आयुष्यात आली आहे ना, तुझं लग काही तुझ्यासोबत नाहीये. तुझं नशीब तुला साथ देत नाहीये. खरंय, मनासारखं काहीच घडत नाहीये, काहीच. मग काय करतेस? बोरिया बिस्तारा गुंडाळून येतेस माझ्याकडे. डोकं फिरलंय तुमचं. चिडू नकोस बायको. मी फक्त बघत होतो की तुझ्यात लढायची हिंमत बाकी आहे का नाही. तू लढ बायको, मी आहे तुझ्यासोबत. हा, पण जरा सावध. हे ग्रंथाचं मॅटर खूप डेंजर आहे. मला तर खरंच आश्चर्य वाटतंय अनिल. म्हणजे 2023 मध्ये राहतोय आपण आणि आपण सगळं हे अनुभवतोय. कुणाचा विश्वास बसेल याच्यावर? आपण तर स्वतः डोळ्यांनी बघतोय तरी आपला विश्वास बसत नाही. पब्लिक तर आपल्याला वेड्यात काढेल. तुम्ही प्लीज कोणाला सांगायला जाऊ नका, बोलू नका कोणाकडे. बरं झालं सांगितलंस. नाही तर हा बघ, मी आता निघालो होतो, पर्वतीवर उभा राहून ओरडून सांगणार होतो, बघा त्रिनयना देवीचं मॅटर. तू पण यार. बाटली उघडल्यावर शुद्ध नसते तुम्हाला. कुठे काय बोलावं काहीच कळत नाही म्हणून सांगावं लागतं. एनिवे, बघते काय होतं ते कळवते तुम्हाला. ठेवते फोन. लॉबीचे डिझाईन्स थोडे अजून युनिक असायला हवे होते असं नाही वाटत? दिस इज व्हेरी कॉमन राईट? थोडा रिसर्च करा आणि रिवाइज करा डिझाईन. ओके सर, मी डिझाईन रिवाइज करते आणि मंडेपर्यंत तुम्हाला दाखवते. ओके. आणि ऐक नेत्रा. सर, प्रिया. सॉरी प्रिया, तू पिंपरी चिंचवडच्या साईटवर जा. तिथे सॅम्पल फ्लॅट रेडी आहे. इंटिरियर चेक कर, जरा डिटेलमध्ये चेक कर आणि मला रिपोर्ट कर. चालेल सर. आणि मला मेल करशील मंडेला. ओके सर. बॉडीगार्ड? आय एम ड्रीमिंग? तू इथे काय करतेस? म्हणजे मी आता जस्ट तुझं नाव घेतलं आणि तू. मला सुद्धा संकेत आला होता तुझ्यासारखा. तुझं नाव घेतलं आणि तू इथे. तू ओकेस ना? तू ये बस. बस. हा. नाही, नकोय साहेब, नको. बोल, कशी काय आलीस अचानक इथे? मी इथे जवळच आले होते, मग म्हटलं आलेच आहे तर एकदा भेटून जावं. जवळच म्हणजे कुठे? इथे जवळच एक होतं काम. कसलं काम? असंच काम. नेत्रा, जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती का करावी आपण?
तुला नाही येत खोटं बोलता. किती वेळा सांगायचं तुला? आय नो तू इथे का आलीस. तुला संकेत मिळाला असेल की मी मरणार आहे म्हणून तुम्ही का मरणाच्या गोष्टी करताय? तुम्हाला माहिती आहे ना मला नाही आवडत. राहू दे, मला नाही बोलायचं तुमच्याशी. बॉडीगार्ड सी, तुला खोटं तर बोलता येत नाहीच, पण तुला माझ्यावर चिडताही येत नाही. आता काय तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? बघ मग नका ना असं बोलत जाऊ तुम्ही. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी काय करू? मी कान पकडतो. मी उठाभाषा काढू का? किती काढू? 100 काढू? ओके. साहेब काय करताय तुम्ही? आय एम रिअली सॉरी. मी बोलून गेलो. मी पण सॉरी. बस. पाणी नकोय ना? साहेब तुम्ही पुस्तकं वाचता ना? हो. मग सध्या कोणतं पुस्तक वाचताय? एक सस्पेन्स थ्रिलर आहे. काय लिहिलंय त्या पुस्तकात? काय झालं अचानक असे प्रश्न का विचारतेस तू? काही नाही, सहज सांगा ना काय लिहिलंय. मोडी लिपीत काही लिहिलंय का? मोडी लिपी? हो मोडी लिपी. पुरातन काळात वापरायचं ना मोडी लिपी. नाही मला माहिती आहे मोडी लिपी पुरातन काळात वापरायचे, पण मोडी लिपीतलं पुस्तक मी का वाचेन? मला तर माहित पण नाही मोडी लिपी कशी असते आणि कशी दिसते ते. तुम्ही एकदा शोधता का यावर? एकदा बघा ना मोडी लिपी कशी असते ते. पण का? म्हणजे एकदा शोधून बघा ना, म्हणजे तुम्हाला कळेल ती कशी असते. बघा ना साहेब. बरं ओके. हा ही बघा. ही मोडी लिपी आहे. ही आली होती का कधी वाचनात? नाही आठवत नाही. का? साहेब एकदा आठवून बघा ना प्लीज. आपल्या हडपसरच्या साईडचे काही स्केचेस होते, काही रेफरन्स होते हिस्टॉरिकल. त्यात तसंच काहीतरी होतं, पण एक्झॅक्टली हेच होतं का आय डोंट नो. मला माहित नाहीये. ठीक आहे. हो तुमची अजून बरीच कामं आहेत का? नाही म्हणजे घरी कधी जाणार तुम्ही? आता बॉडीगार्ड स्वतः इथे माझ्या बरोबर आहे म्हणल्यावर घरी जायची काय आहे नाही का? आपण मस्तपैकी खाऊ काहीतरी, मग जाऊ आरामात घरी. माझी काही कामं आहेत ती संपवून घेतो पटकन. इथे टेन्शननी जीव जाईल माझा अनिल. इतकं टेन्शन आलंय मला. टेन्शन घेऊ नको म्हणजे तिथून बोलायला काय जातंय तुम्हाला? इथे माझं काय होतंय ना माझं. तुम्ही ठेवा फोन, उद्या येऊन भेटते मी तुम्हाला. ठेवा फोन. आले. जीव घ्या माझा. देर नाहीये जरा? 2 मिनिटं थांबता येत नाही तुला? हळू. एवढं काय झालं चिडायला? सांग ना एवढं काय झालंय चिडायला? तो तुझा गुणी बाळ अद्वैत तो कुठे दिसत नाहीये का? की तुझा नवरा शेखर डार्लिंग तू अजून आला नाहीये म्हणून? डोंट वरी अगं, येतील दोघंही. कामासाठीच गेलेत. यु नो व्हॉट, कुठे गेलेत? मी ज्या साईटवर काम करत होतो तिथेच, त्याच प्रोजेक्टकडे गेलेत.
मला न सांगता कुठल्याही प्रकारे इन्फॉर्म केलं नाही त्यांनी. मला का सांगतोयस मग? स्वतःच्या हिमतीवर कर ना काहीतरी. प्रत्येक गोष्टीत माझी मदत का हवी आहे तुला? अरे मोठा झालायस ना तेजस, लग्न झालंय आता तरी सोड माझा पदर तू. काय प्रॉब्लेम आहे या बाईचा काय कळतच नाहीये.